नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज संक्रांतीसाठी आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत. खुसखुशीत, पटकन होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी. चला तर बघूया. तर यासाठी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ, 2 ते 3 मिनिटं चांगलं खरपूस भाजून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये दोन्ही जिन्नस बारीक वाटून घ्यायचे आहेत. बारीक पावडर करून झाली, एका भांड्यामध्ये काढून घेतले मी. त्याच्यामध्ये डेसिकेट कोकोनट अर्धी वाटी दुधाची पावडर, 1 चमचा वेलदोड्याची पावडर, सर्व जिन्नस एकत्र मिक्स करायचं. कढई गरम करायला ठेवले, 1 चमचा तूप टाकलेलं आहे, 2 वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता इथे गूळ आपल्याला पाक न करता फक्त पातळ करून गूळ घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हे मिश्रण सर्व त्याच्या गुळामध्ये टाकायचं, एकजीव करून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला मी इथे ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता हे जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पेल्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण एकसारखं थापून घ्यायचं. थापल्यानंतर गरम हलकंसं असेल त्याच वेळेला वडे आपल्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचे, कारण एकदम थंड झाली तर वडी तडकते. आता इथे वड्या तयार करून झाल्या आहेत, थंड करून ठेवूया. थंड झाल्यानंतर वड्या तुम्ही ते बघू शकता, झटपट अशी वडी तयार होते आणि खुसखुशीत असते. नक्कीच अशी वडी तुम्ही घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.